Hello friend, welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 1980 अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्याख्यानामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्र, मागच्या तासाला आपण विकास बँका यांच्या उद्दिष्ट आणि कार्य आणि महत्त्वाबद्दल आपण माहिती जाणून घेतली, त्याचा अभ्यास केला. यानंतर या व्याख्यानामध्ये आपण नेमकं विकास बँक कोणती आहे, तिचं उद्दिष्ट आणि त्याचं कार्य काय आहे याच्या संदर्भामध्ये आपण आज अभ्यास करणार आहोत. IFCI ही जी विकास बँक आहे किंवा विकास महामंडळ आहे, हिचा आज आपण विकास बँकिंगच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत. IFCI म्हणजेच भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया असं या महामंडळाचं नाव आहे. मित्रहो, ही भारतातील पहिली विकास बँक म्हणून संबोधली जाते. या बँकेची स्थापना किंवा या महामंडळाची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली. 1948 हा जो कालखंड आहे तो अजूनही 1951ला ज्या पद्धतीने भारतीय आर्थिक विकासाची नियोजित पद्धतीने प्लॅनिंग पद्धतीने सुरुवात झाली त्याच्या आधीच आहे. म्हणजेच 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 1948ला आपण या वित्तीय महामंडळाची स्थापना केलेली दिसते. म्हणजेच औद्योगिक विकासासाठी भारतीय स्वतंत्रता काळामध्ये सुद्धा किती सजगता होती, किती जागरूकता होती हे आपल्या लक्षात येईल. या बँकेचं जे मुख्य कार्यालय आहे ते दिल्ली येथे आहे, परंतु हे महामंडळ संपूर्णतः भारत सरकारच्याच मालकीचं होतं. 1991 नंतरच्या काळात खाजगीकरणाचा भाग म्हणून या महामंडळाचे 1 जुलै 1993 रोजी पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर करण्यात आलं. आता हे महामंडळ भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ लिमिटेड म्हणून प्रसिद्ध आहे. 3 गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजे की या महामंडळाची स्थापना 1948ला आहे, त्याचं मुख्य कार्यालय दिल्लीला आहे. 1991 मध्ये या महामंडळामध्ये फार मोठा बदल करण्यात आला. 1991 हे वर्ष का, तर आपल्याला माहिती आहे की या वर्षी आपल्या देशाने जागतिकीकरणासाठी आपला देश जुडला आहे. आपल्या देशामध्ये 1991 पासून नवीन आर्थिक धोरण हे सुरू झालेलं आहे आणि म्हणून नवीन आर्थिक धोरणात सुधारणांचा भाग म्हणून खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल आहे. म्हणून हे महामंडळ एक लिमिटेड कंपनी म्हणून विकसित झालं आणि या महामंडळाचे अनेक इश्यू, शेअर्स आणि डिबेंचर्स हे खाजगी लोकांना विकून यामध्ये त्यांची भागीदारी वाढवलेली दिसते. या महामंडळाचं अधिकृत भांडवल जे आहे ते 10 कोटी रुपये होतं, ते आता 5,000 रुपयाच्या भागात म्हणजे शेअर्समध्ये विभागलेलं होतं. नंतरच्या काळात याचे भांडवल 20 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आले. 1 जुलै 1993 पर्यंत या महामंडळाचे भागधारक सरकार, रिझर्व्ह बँक, अनुसूचित बँका व विमा कंपन्या होत्या. आता या महामंडळाचे भागधारक खाजगी व्यक्ती आणि संस्था सुद्धा आहेत. म्हणून या महामंडळाचा मोठा भागधारक म्हणजेच 50% भाग हे भारतीय औद्योगिक विकास बँक म्हणजेच IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या बँकेकडे आहे. महामंडळ IDBIची सहाय्यक कंपनी आहे. हे जे महामंडळ आहे हे IDBIची सहाय्यक महामंडळ म्हणून काम करते. इतका मोठा बदल आर्थिक सुधारणांच्या काळामध्ये झालेला दिसतो. म्हणून या
महामंडळाची नेमकी उद्देश काय आहेत आणि त्याचं प्रमुख कार्य काय आहे हे आपल्याला बघता येतं. उद्देशांमध्ये देशातील सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र यांच्यातील लहान मोठ्या उद्योगांना मध्यम व दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्याचं काम करणं किंवा कर्ज पुरवठा करणे हा उद्देश आहे. म्हणजेच आपण अर्थव्यवस्थेत जे 4 क्षेत्र विकासाच्या अनुषंगाने तयार केलेले आहेत, ज्यामध्ये आपण पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, जॉईंट सेक्टर अँड कोऑपरेटिव्ह सेक्टर या 4 क्षेत्रांचा उल्लेख करतो. या 4 क्षेत्रांना लहान आणि मोठे जे उद्योग असतात, त्या लहान आणि मोठ्या उद्योगांना मध्यमकालीन मीडियम टर्म्स आणि दीर्घकालीन लॉंग टर्म्स च्या कालखंडासाठीचा कर्ज पुरवठा करण्याचा उद्देश या महामंडळाचा आहे. हे महामंडळ 2 प्रकारचं काम करते, ज्यामध्ये पहिलं काम आहे वित्त पुरवठा म्हणून कार्य करणं. वित्त पुरवठा म्हणून कार्य करणं. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे प्रोत्साहक किंवा प्रवर्तक म्हणून कार्य करणं, प्रमोशनल ऑर प्रमोटर म्हणून काम करणं. म्हणजे महामंडळ 2 प्रकारचं काम अत्यंत महत्त्वाचं करतं की या 4ही वर दिलेल्या 4ही क्षेत्रामध्ये वित्तपुरवठा करणं, ज्या वित्तपुरवठ्याचं स्वरूप मध्यम आणि दीर्घकालीन असं आहे आणि त्या उद्योगांच्या विकासासाठी, त्या क्षेत्रातील उद्योगांच्या विकासासाठी प्रमोशनल आणि प्रवर्तक म्हणून महत्त्वाचं काम करणं ही जबाबदारी आहे. म्हणून पहिलं कार्य आपल्याला सांगता येतं, ज्याला आपण वित्त पुरवठा करण्याचं काम करणं, यामध्ये कशा पद्धतीने हे महामंडळ काम करते ते आपल्याला त्याच्या विविध मुद्द्यांवरनं स्पष्टीकरण करता येते. वित्त पुरवठादार म्हणून काम करत असताना पुढील गोष्टी या कार्यामध्ये अंतर्भूत होतात हे आपलं लक्षात येईल. पहिलं काम आहे की देशातील वेगवेगळ्या उद्योगांना रुपयात व विदेशी चलनात मध्यम व दीर्घकालीन म्हणजे 25 वर्षापर्यंत, दीर्घकालीन म्हणजे 25 वर्षापर्यंत कर्ज पुरवठा व उचल देणं. त्यानंतर खाजगी कंपनीचे शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड विक्री करण्याची हमी घेणं व त्यांची खरेदी करणं. यामध्ये आपलं हे लक्षात येईल की ज्या खाजगी कंपन्या आहे त्यांना एकदम एकाच वेळी कमी कालावधीमध्ये भांडवलाचा पुरवठा होत नसतो. त्यामुळे या बँकांच्या, या उद्योजकांच्या विकासावर, उद्योगांच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता असते भांडवलाअभावी. म्हणून हे महामंडळ या नवीन उद्योगांचं शेअर्स आणि डिबेंचर्स खरेदी करते किंवा त्यांची विक्री करून सुद्धा देते. त्यामुळे वेळीच या नवीन उद्योजकांना, नवीन उद्योगांना भांडवलाचा मोठ्या प्रमाणात सपोर्ट होतो, पुरवठा होतो. त्यामुळे हे उद्योग लवकर विकासाला सुरुवात करतात. म्हणून महत्त्वाचं जे काम आहे ते हे महामंडळ या माध्यमातून करताना दिसते. दुसरं कार्य की रुपया किंवा विदेशी चलनातील कर्जाची हमी घेणं. या 4 क्षेत्रांमध्ये ज्या स्वरूपातलं कर्ज ह्या उद्योगांमधून घेतलं जाईल, त्या उद्योगांना त्या कर्जाची हमी देण्याचं काम, महत्त्वाचं काम हे महामंडळ करतं. हे कर्ज देशी चलनामध्ये, रुपयामध्ये असू शकतं किंवा हे कर्ज विदेशी चलनामध्ये सुद्धा असू शकतं. दोन्ही प्रकारच्या चलनातील कर्जाला हमी देण्याचं काम हे महामंडळ करतं. त्यानंतर महत्त्वाचं जे काम आहे ते
नवीन कंपनी स्थापन करणं, त्यानंतर जुन्या कंपनीचा विस्तार करणं, आधुनिकीकरण करणं, देखभाल करणं, विविधीकरण आणि संशोधन इत्यादी कार्यासाठी कर्ज आणि आर्थिक मदत करण्याचं महत्त्वाचं काम महामंडळ करत असतं. मी आधीच्या मुद्द्यात आपल्याला सांगितलं की नवीन उद्योग म्हणजे नवीन कंपन्या वेगवेगळ्या प्रकारात. आपल्याला माहिती आहे की 1991 नंतरच्या ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरणाची प्रक्रिया आणि उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे देशातील आणि विदेशातील मोठमोठे उद्योजक हे खाजगी क्षेत्रामध्ये उतरले असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये, त्यामुळे नवीन कंपन्या, जुन्या कंपन्या, त्यांचं आधुनिकीकरण, त्याचा विस्तार या सर्वच बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणातल्या उलाढाली घडून आलेल्या दिसतात. आणि यामध्ये महत्त्वाचं काम किंवा महत्त्वाचं आर्थिक सहकार्य किंवा आर्थिक सपोर्ट किंवा इकॉनॉमिकल रोल या महामंडळाचा राहिलेला आहे, हे आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानंतर खाजगी कंपनीला यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचं सुद्धा महत्त्वाचं कार्य हे महामंडळ करतं. खाजगी कंपनीला नवीन असल्यामुळे अनेक ठिकाणी अडथळे येत असतात. बाजारपेठांमध्ये त्यांची पत नसते. अशा वेळेस अशा कंपनीला उभं करण्याचं काम, तिचा गॅरंटर म्हणून महत्त्वाची भूमिका हे महामंडळ करते. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील उद्योजक लवकरात लवकर आपल्या उद्योगाचा विकास करू शकतात. त्यानंतर इतर वित्तीय संस्थांना औद्योगिक कर्ज देण्यासाठी पुनर्वित्त पुरवठा सुद्धा करतात. ज्या वित्तीय संस्थांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला कर्ज पुरवठा केला असेल, अशा प्रकारच्या वित्तीय संस्था जर अडचणीत असतील तर त्या वित्तीय संस्थांना त्यांनी केलेल्या कर्ज पुरवठ्याच्या आधारावर पुन्हा वित्त पुरवठा करण्याचं काम, रिफायनान्स करण्याचं काम हे महामंडळ करत असते. त्यानंतर पायाभूत संरचना निर्माण करणाऱ्या योजनांना कर्ज पुरवठा केला जातो. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी ज्या कंपन्या काम करतात त्या कंपन्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम महामंडळ करतं. इन्फ्रास्ट्रक्चर हा औद्योगिक विकासाचा बेस असतो. आपण इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणाऱ्या स्वतंत्र कंपन्या प्रत्येक देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्या कंपन्या उभ्या राहण्यासाठी, विकसित होण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात फायनान्शियल असिस्टंटची आवश्यकता असते. आणि म्हणून अशा कंपन्या जास्तीत जास्त उभं करण्यामध्ये हे महामंडळ महत्त्वाची भूमिका करते. आणि म्हणून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या विकासामध्ये, विस्तारामध्ये या महामंडळाची फार मोठी भूमिका असते. या पहिल्या कार्यानंतर दुसरं जे कार्य आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. प्रोत्साहक आणि प्रवर्तक, प्रमोशनल आणि प्रोप्रायटर म्हणून महत्त्वाचं काम हे महामंडळ करते. यामध्ये खाजगी कंपनीला वित्तीय, तांत्रिक, भांडवली सल्ला देणं आणि विकास कार्यासाठी कर्ज देणं, त्यानंतर प्रादेशिक संतुलन निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागातील उद्योगांना सवलतीचे कर्ज देऊन त्यांना प्रोत्साहित करणं, त्यानंतर स्त्री उद्योजकांमध्ये उपक्रमशीलता वाढवण्यासाठी त्यांना विशेष अनुदान देणं, त्यानंतर लघु उद्योगांना विपणन विषयक मदत करण्यासाठी अनुदान देणं, त्यानंतर सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग यांना आधुनिकीकरणासाठी प्रोत्साहित करणं, त्यानंतर लहान मोठ्या उद्योगांना प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी मदत करणं. मित्रहो, प्रोत्साहनात्मक आणि प्रवर्तनात्मक काम अत्यंत महत्त्वाचं आहे. फायनान्शियल सपोर्ट तर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतो, परंतु उद्योजकांना प्रोत्साहन देणं आणि एक प्रवर्तक म्हणून, प्रोप्रायटर म्हणून त्यांच्यासोबत उभं राहणं हे उद्योग जगताच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे.
आता या 4-5 प्रवर्तक आणि प्रोत्साहनात्मक गोष्टींच्या संदर्भामध्ये आपण सूक्ष्म रीतीने अध्ययन केलं, अभ्यास केला तर असं आपल्या लक्षात येईल की औद्योगिक विकासासाठी हे कार्य किती महत्त्वाचं आहे. म्हणजे यामध्ये आपण स्त्री उद्योजकांना सुद्धा उभं करतो आहे. त्यानंतर लघु उद्योजकांना सुद्धा आपण विशेष सवलतीने ग्रँट देतो आहे. त्यानंतर मायक्रो इंडस्ट्री ज्या आहेत या ग्रामीण भागामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये फार मोठी भूमिका निभावू शकतात. अशा मायक्रो अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीला सुद्धा आपण मॉडर्नायझेशन करण्यासाठी त्याला अनुदान देतो आहे. आणि लास्ट अँड बेस्ट म्हणजे लहान मोठ्या उद्योगांना पोल्युशन कंट्रोल, प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी मदत करतो. म्हणजे सर्वच अंगाने, सामाजिक आणि आर्थिक अंगाने औद्योगिक विकास झाला पाहिजे. त्यानंतर स्त्री आणि पुरुष उद्योजक यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण जो झालेला आहे तो कसा निर्मूलन करता येईल. म्हणजे पुरुष उद्योजकांबरोबरच स्त्री उद्योजकांना सुद्धा उद्योग क्षेत्रामध्ये एंट्री करण्यासाठी, त्यांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी हे महामंडळ अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावू शकते. म्हणून अनेक क्षेत्रांमध्ये स्त्री उद्योजक आपल्याला किती पुढे आलेले आहेत, प्रगतीवर आहेत त्यांचे उद्योग, हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून स्त्री उद्योजकांना विकसित करण्यामध्ये, लहान आणि सूक्ष्म उद्योगांना विकसित करण्यामध्ये, त्यांना सवलतीच्या दरामध्ये कर्ज आणि अनुदान आणि तांत्रिक सल्ले देण्यासाठी, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या महामंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला सांगता येऊ शकते. या महामंडळाच्या प्रगतीबद्दल आपण थोडं जर विश्लेषण पाहिलं तर असं आपल्या लक्षात येईल की IFCIने आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी 1975 मध्ये रिस्क कॅपिटल फाउंडेशनची पुनर्रचना केली. त्यानंतर 1988 मध्ये रिस्क कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केली. यांच्यामार्फत जोखीम व्यवस्थापन आणि तांत्रिक कौशल्य पुरवण्याचं कार्य हे महामंडळ करतं. 1991 मध्ये 10 कोटी रुपयाच्या अधिकृत भांडवलावर इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडियाची स्थापना केली. ही एजन्सी कंपनीची पत निर्धारित करत असते. त्यानंतर किती कर्ज द्यायचं त्यावर ते निश्चित करते. IFCIने अलीकडे 3 सहाय्यक कंपन्यांची स्थापना केली आहे, ज्यामध्ये IFCI इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस लिमिटेड, 2 IFCI फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड आणि 3 IFCI कस्टोडियन सर्व्हिस लिमिटेड. अशा रीतीने 1980-81 मध्ये ICIने 210 कोटी रुपयाचे कर्ज मंजूर केले होते, पण प्रत्यक्षात 110 कोटी रुपयाचंच कर्ज वितरित करू शकले. 2001 मध्ये 1860 कोटी रुपयाचे कर्ज मंजूर केलं होतं, पण प्रत्यक्षात 2120 कोटी रुपये वितरित केले गेले. 2004-05 मध्ये फक्त 280 कोटी रुपयाचं कर्ज वितरित केलं होतं. 2014 मध्ये 152.77 बिलियन रुपयाची कर्जे उचललेली होती. तर 17-18 मध्ये IFCIने 7216 कोटी रुपयाच्या कर्जाला मंजुरी दिली होती आणि प्रत्यक्षात 4430 कोटी रुपये वितरित केले होते, अदा केले होते. मित्रो, अशा रीतीने या महामंडळाच्या कामाच्या विविध पैलूंचं आज आपण अवलोकन केलं. या महामंडळाने कोणकोणत्या कंपन्या कोणकोणत्या कामासाठी, औद्योगिक विकासाचे निकष ठरवण्यासाठी कशा पद्धतीने निर्माण केल्या, ज्याचा औद्योगिक विकासाचा निकोप विस्तार कसा होईल, निकोप विकास कसा होईल, सुदृढ विकास कसा होईल, या संदर्भातली सुद्धा काळजी घेतलेली दिसून येते. आणि वेगवेगळ्या कालखंडासाठी कशा पद्धतीने कर्जाचं वितरण किती रकमेचं केलेलं आहे
हे सुद्धा आपल्याला माहिती झाली किंवा याचंसुद्धा आपल्याला या व्याख्यानामध्ये अध्ययन झालं. मित्रहो, वेगवेगळ्या कालखंडामध्ये आय सी आय सी आय महामंडळाने केलेल्या कामाची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. कोणकोणत्या प्रकारच्या संस्थांची त्यांनी निर्मिती केली आहे याचीसुद्धा माहिती आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. हे प्रश्न आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईपसाठी सुद्धा आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण या व्याख्यानाचा अभ्यास करायचा आहे, त्याच्या नोट्स काढायच्या आहे. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण दुसऱ्या बँकेचा IDBI बँकेचा अभ्यास करणार आहोत. त्याचीसुद्धा आपण अशाच रीतीने स्टेप बाय स्टेप मांडणी करणार आहोत. तोपर्यंत आपण या व्याख्यानामध्ये इथंच थांबतोय. घरी राहा, कोरोनाची लढाई करा. भारताला कोरोनामुक्त करण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे. आणि अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. तोपर्यंत आपण थांबतोय. थँक्यू.